चव्हाडगल्ली परिसरातील दूषित पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या माध्यमांमधून प्रभावीपणे मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून संबंधित विभागांनी 8 दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना विनंती करून समस्येच्या निराकरणासाठी 8 दिवसांचा अवधी देण्याची मागणी केली। या कालावधीत आवश्यक ती सर्व कारवाई करून समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। त्यामुळे उद्या नियोजित असलेल्या मोर्चा स्थगित करायचा की काढायचा याबाबत अंतिम निर्णय आज होणाऱ्या बैठकीत सर्व नागरिकांच्या एकमताने घेतला जाणार आहे। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेल्या मुदतीत समाधानकारक उपाययोजना न झाल्यास चव्हाडगल्लीतील नागरिक लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडतील। दरम्यान या समस्येचे प्रभावीपणे वृत्तकान केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पत्रकार व माध्यमांचे आभार मानले आहेत। चव्हाडगल्लीत जी पाण्याची समस्या होती आणि काल इथं महिला वर्गाने जो आवाज उठवला त्याची बेळगावातील UGD अधिकारी, महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, LNTचे ऑफिसर सगळ्यांनी दखल घेऊन आज आपला महत्त्वाचा वेळ गल्लीत येऊन त्यांनी पाहणी केली आणि उद्या जो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्यावर जो मोर्चा काढणार होतो तो न काढण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली आणि तुमचं काय असेल ते 8 ते 15 दिवसात आम्ही या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला थोडा वेळ द्या। आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ देत असल्यावेळी पावसाचं कारण सांगून एक त्यांनी 15 दिवस मागितलेलं आहे। जर येत्या 15 दिवसात UGD आणि LNTचं जर काम नाही झाल्यात तर आम्ही परत एकदा महिला संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मोर्चा काढणार। आम्ही मार्केटचे नवीन कुमार असू देत यांनी जबाबदारी घेतलेली आहेत सर्व अधिकाऱ्यांची की आम्ही संपवतो, त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन उद्याचा जो मोर्चा होता तो स्थगित ठेवला आहे। आणि आज कॉन्ट्रॅक्टर, LNTचे नॉर्थ ऑफिसर, त्याच्यानंतर UGDचे ज्युनियर इंजिनियर आलेले आहेत, त्यांनी आता आपलं मत व्यक्त करते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।